प्रभाकर निर्मळे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे राज्यामध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. सरकारच्या उन्हात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे आंदोलने सुरू केलेली आहेत. सरकारविरोधी घोषणाबाजी करून कर्मचाऱ्यांनी रान उठवलेले आहे. आज मुंबईमध्ये प्रत्येक सरकारी कार्यालय ठिप्प पडलेले आहेत. आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. मंत्रालयामध्ये सुद्धा सुखसुखाट आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा आढावा आपण घेत आहोत. कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा युनियन हम हमारा हक मांगते, भीख मांगते, हम हमारा हक मांगते. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. कर्मचारी संघटनेचा विजय हो. कर्मचारी संघटनेचा विजय हो. कर्मचारी एक दुरीकरा मध्यवर्ती संघटनेचा कर्मचारी एक दुरीकरा हम सब अशी कशी देत नाही याशिवाय राहत नाही. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. पूरी करो, पूरी करो. हमें गए हमारी यूनियन हमारी ताकद. अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. एकच मिशन जुनी पेन्शन. संपाचा 4था दिवस आहे आणि आपले सगळे साहेब आपल्या मुंबईवरून आले आहे. कारण का म्हणतो तुम्हाला माहित आहे, आपण ह्या सरकारचा काल 3रा दिवस करून आलेला आहे. आपला नाही, आपल्याकडे पद्धत आहे मेल्यावर आपण 3रा दिवस करतो. पण मी या शासनाला सांगतो की आम्हाला तुमचा 13वा दिवस राहू नका. कारण हे आम्ही कर्मचारी आहे. कर्मचारी याच्यासाठी आहे. मित्र तुम्हालाही माहित आहे, सर्वजण बसलेले आहे इथे. ते खूप श्रीमंत घरचे नाही. कारण श्रीमंत घरच्या लोकांना नोकरी लागत नाही. आपल्या गरीब घरच्याच लोकांना नोकरी राहते आणि त्यामुळेच आपण या संपामध्ये इथे बसलेलो आहे. आणि आपल्याला कर्म करतच करायचं आहे. मित्र, आज लोकमत वाचला असेल, त्यांनी दिलं आहे की नागपूर कॉर्पोरेशनला मेडिक्लेम पॉलिसी देणार आहे. तर मग त्यांना देणार आहे तर आपल्या महाराष्ट्र शासनाला नाही का नाही देत आहे? कारण मित्र, आपण जरी मेडिकलचं बिल टाकलं की आपल्याला आपल्या घरचं कोणी बिमार पडलं आणि आपल्याला मेडिकलचं बिल टाकलं की ते मेडिकलचे पैसे आपल्याला प्राप्त झाल्यावर भेटते. कारण सरकारची अशी नीत आहे की एक एक कागद जोडत जा आणि एक एक जोडत असल्यामुळे आणि आपण नागपूरला राहतो आणि आपलं बिल जाते मुंबईला. त्यामुळे मी या सरकारला सांगतो की आपल्या ज्या 18 मागण्या आहेत त्यापेक्षा आपल्याला मेडिक्लेम जरी झालं भेटलं तरी ते पण आपल्यासाठी चांगलं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल मेरे भैया अल्लाह बोल. हम सब एक हैं, हम सब एक हैं. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. हम सब एक हैं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा विजय असो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा विजय असो. शासकीय कर्मचारी संघटनेचा एक
पाटीलचा हायवे विभाग कर्मचारी संघटनेचा हम सब आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही अशासक अरे अशासक अरे होश में आकर अरे होश में आकर बात तो तुमको अरे बात तो तुमको बात तो तुमको नहीं तो तुमको देना होगा अरे नहीं तो तुमको देना होगा नहीं देंगे तो नहीं देंगे तो अपने हक अपने हक शासकीय कर्मचारी संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा भूलो मत संघ से लेंगे अपने हक भूलो मत है शासकों होश में आओ है शासकों होश में आओ होश में आके बात करो होश में आके बात करो अरे बात तो तुमको करनी होगी बात तो तुमको करनी होगी न्याय तो तुमको सुना है शासकों होश में आओ है शासकों होश में आओ होश में आके बात करो अरे फोटो बंद करा फोटो इकडे या नंतर फोटो घ्या नंतर फोटो अरे असं कसं देत नाही अरे कर्मचारी एकजुटीचा कर्मचारी एकजुटीचा कारागृह लिपिक तांत्रिक कर्मचारी संघटनेचा कारागृह लिपिक तांत्रिक कर्मचारी संघटनेचा अरे देशमुख साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे काळे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आम्ही संप करत आहोत या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात, परंतु या संपाला ज्यांनी दाद दिली नाहीये. आम्ही तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना देव सुबुद्धी देव, आमच्या मागण्यांचा विचार करून आमचं जे सुधारित पेन्शन योजनेचं शुद्धीपत्रकही द्यावं आणि इतर 18 मागण्या त्यांनी तात्काळ मंजूर कराव्यात. अन्यथा केल्या नाहीत तर आमचे वरिष्ठ जे समन्वय समितीचे निमंत्रक आहेत, विश्वाजीत कानकर आमचे अध्यक्ष आहेत, दगडे गुरुजी, या सर्वांच्या आदेशानुसार आम्ही पुढचा पवित्रा घेत आहोत. मुदत संपासाठी आम्ही रोज या ठिकाणी झुंजणार आहोत आणि जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत लढत राहणार आहे. आमच्या माता भगिनींना जे काही हाल अपेक्षा सहन व्हायला लागतात त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन आमच्या मागण्या मंजूर करू असा आम्हाला दृढ विश्वास आहे. अरे कर्मचारी अधिकारी एकजुटीचा